इचलकरंजी शहरातील तांबेमळा परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर शिवशाहू विकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी 5:30 वाजल्यानंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान शहरातील तांबेमळा परिसरात असलेल्या एका मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. येथे शिवशाहू विकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. मतदान केंद्राच्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू असतानाही कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढल्याने वातावरण तापले. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमावबंदीच्या आदेशाची आठवण करून दिली व कार्यकर्त्यांना मतदान केंद्राच्या परिसरातून बाहेर जाण्याच्या सूचना केल्या. मात्र आधी विरोधी गटाला बाहेर काढावे, त्यानंतरच आम्ही बाहेर जाऊ असा पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव कायम राहिला. अखेर पोलिसांच्या समजुतीनंतर आणि कडक भूमिकेमुळे हळूहळू गर्दी कमी करण्यात आली आणि परिस्थिती शांत झाली.